माझा शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यायची, अर्धवट फिरधवट नाही. आणि त्या त्रुट्या, ते काय अडी अडचणी, ते कोणचं ई पीक पाणी, तलाठी मंडला अधिकारी हे लपड काय मला सांगू नका म्हणून. ते येत आहे 11 वाजता, तलाठी उठतोय 12 वाजता, त्याला गावात येऊन वाजते 2, कवर त्याच्या गोळ्याचा टाइम होतोय, ते 5च्या आत घरी जात आहे. मेला मा शेतकरी. ते लपड पाहिजे नाही म्हणून. आणि अरे हा तुम्हाला एक सांगत राहिलं, मी कृषी मंत्र्याला फोन लावला. म्हणलं भाऊ मी काय गावा फोन लावित नाही भाऊ, पण मग शेतकरी अडचणीत आला आणि खातं नेमकं तुमच्याकडे, तेवढे खपाखप पैसे देऊन टाका. ते म्हणे सरसकट द्यायचे. आणि गेला बोलून, आणि माझ्या संग एकदा बोललं की वाजलंच. आता सरसकट म्हणल्यामुळं सरसकटच दे नाही, कारण शब्द काय मी दिलेला नाही, शब्द दिला कृषी मंत्र्यांनी. आणि मग सरसकट द्यायचा आता कृषी मंत्र्यांनी, नाही तर भाऊ सामना आपल्या संग आहे. आपल्याला एक शब्द द्यायचा नाही, विचार करून द्यायचा. आणि एकदा दिला की मी मागा लागल्याशिवाय राहत नाही. कृषी मंत्री चांगला आहे, उगाच विरोध नका करू, लय बेस्ट माणूस. अरे खरं सांगतोय म्हणा, तुम्ही का माणसं काय राव. आता समजा त्यांना मी 8 दिवस म्हणलं, ते 10 दिवस म्हणले, आणि समजा ते नाही दिले, चांगलाच आहे ना. नाही दिल्यावर मग बघू बा, नाही दिल्यावर ठीक आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा रात्री फोन लावला होता, पण ते कामात होते, त्यांनी उचलला नाही. परत आला 4-5 मिनिटांनी, लगेच आला. त्यांनाही सांगून टाकलं उद्याच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी काढायचा, कारण बांधावर मी गेलो. माय बापू इतकी बेकार परिस्थिती आहे. अरे बाप, त्या बोत आणि वाईच्या परभणी जिल्ह्यातल्या आम्ही एका गावात गेलो. ऊन लागा लागलं का? आणि आपल्याला काहीच लागत नाही म्हणूनच ते कदारले. आपल्याला उन्हा लागाना, पाऊस लागाना. ते म्हणतात हे नेमके कशाचे पोलादाचे तयार झालेले आहेत का काय, मराठ्याचे पोट्टे लय व्याकार आहेत म्हणून. रात्री भाई बी म्हणले किधर बी जाओ, लय मोठे लोक दिखते बाबा. कवा बी जाओ म्हणले, नुसती गर्दीच गर्दी. मेरे आयुष्य में 44 वर्ष में मैंने पहिल्याच देखा. बहिणींना लय शेंगा आणल्यात रात्री 3 घंटे. पण चांगला माणूस आहे, तेव्हा मला मी सरळच करतो त्यांना गेल्यावर, आणि करू शकतो ते माझ्यासारखंच आहे. ते बी कचा कच बोलत भाऊ, मीडिया बघत नाही, भाषण तर काय ठोकीन त्याचा भरोसाच नाही. अरे तसलेच पाहिजे, त्याशिवाय सरळ नाही होत. त्या वाईला आपले करायचे, पण अर्ज एक द्या ना. अर्ज तुम्ही इतके दिले, वा 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 वा. आपले करायचे पण तुम्ही अर्ज जितके दिले, मग डोकंच बंद पडलं. नुसते अर्जाचीच लाईन आहे सध्या अंतरवाली. भयानक अर्ज आले. काय ना दे राव तुम्हाला या राजकारणाचा त्याचा. होईल होईल, काहीतरी होईल, काळजी नका करू, काहीतरी होईल. नाही नाही, आपण महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज बोलवणार आहेत, आणि त्याच्यानंतर ठरवणार आहे. सगळा महाराष्ट्र बोलवणार आहेत आपण, त्याच्यानंतर ठरवणार पाडायचे का उभा करायचे. आणि म्हणून तर त्यांना मेळ लागाना. आपण काय करणार आहे, आपण 29 तारीख नेमली होती. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं मराठ्यांचा नेमका डाव काय, ते आपण ओळखून तिथून पुढे करू. आणि 29 थांब ना, थोडं दिल्यावर दिसन ना, कोणाला द्यायचंय, काय करायचं, लेखी द्यायचं नाही. ते नाही ही काढा कोपराला काय ठेवा. होऊन दे तोच आता. हा सांग. नाही नाही, होऊन दे होऊन दे.
हा मोठ्याने सांग जाऊ दे. हा हो जे होईन ते होईन. हा आता मोठ्याने म्हणा मोठ्याला आवडत होता मग आता गावात बसला का तो मग आवाज आहे ना मला. ते आता सांगितल्यावर नाही की इथं लगेच सुरू व्हायचं माझ्या मागे भोंगा. मी टायमाला बरोबर सांगतो ना. तुला फक्त उमेदवार पाहिजे ना दमदार थोडे दिवस. एकोणतीस तारखेला आपण निर्णय घ्यायचा ठरवलं. पाडायचे का उभा करायचे त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी अंदाजा घेतला. मराठी नेमके काय करणार आहेत. आता गेम सांगतोय दोघांच्या मध्ये कसा आहे. आपण जर उभा करायचं म्हणलं की भाजप खुश होत आहे. बघा बरं का आयडिया यांची. ते म्हणतात आपल्या बरोबर मधून निवडून येतात. आणि आपण उभा नाही करायचं म्हणलं की महाविकास आघाडी टेन्शन येतं. आपले पुरे पडत आहे काय. बघा यांचा कार्यक्रम पुरा या दोन्हीच्या धुऱ्या मराठ्याच्या जवळ कुणाच्या टॅगाना. मग यांचा असा डाव होता 29 तारखेला आपण काय निर्णय घेतो त्याच्यावरती रणनीती आखायची. आणि त्यांनी 29ला आपला निर्णय होण्याच्या ऐवजी त्यांनी डिसेंबर मध्ये निवडणुका टाकल्या. त्यांनी डिसेंबर मध्ये टाकल्या. फडणवीस साहेब गेले दिल्लीला. काय करायला गेले ते मला नाही माहित. ते तिकडे होते तेव्हा मी इकडे म्हणलं 29 तारीख आमची रद्द पुढे ढकलली. त्याला गेमच कळाला नाही मराठ्याचा. आलं माघारी काय करी. दिल्ली राहिली सगळं झालं. यांना वेळेवर काय हातोडा मारायचा ना ते योग्य दिशेनं मारा. तुम्हाला माहिती आहे ना 1 वर्ष झालं मी फक्त तुमच्यासाठी काम करतोय. एकही निर्णय चुकून दिलेला नाही. पुढचाही चुकून देणार नाही. उगा दम धरा तुम्ही. आपण काय डाव टाकणार आहेत काही कळू द्यायचं नाही. दोघांचे बी गणित चुकले पाहिजे. ती वेळ आली तर मिळत नाही लागला पाहिजे. आपण काय करतो सगळ्यांची इच्छा जी असेल ती बैठक घेऊन आपण ठरवू. काल मी बोथ आणि वाईच्या परभणी जिल्ह्यातल्या गावात होतो. काही नाही राहिलं त्या गावात. शेकडो गाव शेतकऱ्यांचे पिकासह वाहून गेले. एक जणाच्या आम्ही घरात गेलो होतो. मला वाटतं आंबे वडगाव का काय वडगाव त्या गावाचं नाव होतं. 159 घरात काहीच नाही राहिलं. भांडे बासनं सुद्धा वाहून गेले. शेळ्या जनावर सुद्धा वाहून गेले. मग तुम्ही यांना मदत नाही करणार तर मदत करणार कुणाला. आज संकटात हे माझा शेतकरी. त्याच्या हातात तोंडाला आल्याला घास घ्या. खिशात जेवढे काय पैसे होते ते सगळे शेतीत लावले. एकही रुपया त्याच्याजवळ आज राहिला नाही. आणि हे संकट पावसाचं एवढं कुठेही भरायलं की त्याचे प्रचंड नुकसान झालं. आज त्याला मदतीची गरज आहे. मी सांगताना काल फडणवीस साहेब सत्तार साहेबांनी कृषी मंत्री साहेबांना सांगितलं जर शेतकऱ्यांचं 1 लाख नुकसान झालं असलं त्याला 5,000 द्यायचे नाही लाखच द्यायचे. एखाद्या शेतकऱ्यात जर 20,000 नुकसान झालं तर त्याला 500 रुपये नाही द्यायचे 20च द्यायचे. जर कुणाचं 10 लाख नुकसान झालं असलं तर त्याला 10 लाखच द्यायचे. आणि ते पण 8 दिवसाच्या आत. तुम्ही आज जाहीर कराल आणि 2 वर्षाने देताल ते चालणार नाही. कारण मैदानात मी सुद्धा राहणार आहे शेतकऱ्याबरोबर. बघतो मला तुमच्याकडे. शेतकऱ्यामध्ये जातीचा समान नाही आणि शेतकऱ्याला कोणी जातीत तोलायचं नाही. या राज्याचा आणि देशाचा कणा शेतकरी आहे. शेतकरी खचला नाही पाहिजे. आणि मायबापानं तुम्हालाही माझी विनंती धीर सोडू नका. संकट किती पण येऊ द्या. टोकाचा पाऊल कोणी उचलू नका. तुमच्या समोरच्या संकट सगळ्याच्या लक्षात येत आले. सगळ्या संकटाचा सामना आता तुम्हाला करायचा आहे. तुमचे लेकरं तुमच्या डोळ्यासमोर दिसतात. कर्ज दिसतंय. गेलेलं पीकही तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण तुम्ही धीर सोडू नका. तुम्हाला हात जोडून माझी विनंती. तुमची तुमच्या कुटुंबाला गरज आहे. या राज्याला सुद्धा गरज आहे. नंतर कोणीही कामाला येत नाही. कोणी कोणाकडं वेळ होऊन गेल्यावर डुकून सुद्धा नाही बघत. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे
नुकसान झालं असलं तरी धीर धरा. यांनी नाही दिलं तर यांच्या छाताडावर बसून आपण घेऊ, पण यांना सुट्टी नाही. सगळा शेतकरी राज्यातला रस्त्यावर उभा करू. आणि यांनी नाही दिलं आणि जर शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली, नुकसान भरपाई दिली नाही, अनुदान दिले नाही, पीक विमा दिला नाही, या निवडणुकीत त्यांचा एकही माणूस शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचा नाही.